संता ठाई हे तो एक संता ठाई हे तो एक संता ठाई हे तो एक संता हे तो एक संता ठाई लाभ पाये उत्तम म्हणविता त्यांचा दास पुढे सौरेण कृपादान केले संती कल्पंते सरेन म्हणविता त्यांचा दास पुढे सौरेण तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचा दास पुढे सूर्यन विठोबा रखुमा संता ठाई लाभ पाये उत्तम
म्हणविता त्यांचा दास पुढे असुरेना. कार्यक्रमाला उशीर झाल्याबद्दल मी अत्यंत नम्र भावानं आपल्या सर्वांची क्षमा प्रार्थना करतो. आपण कीर्तनासाठी इतक्या वेळ थांबलात याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि माझ्यामुळे तुम्हाला झोपायला उशीर होणार आहे याच्याबद्दलही क्षमा प्रार्थना करतो. नाही बाकी काय नाही, उद्याच्या कार्यक्रमामध्ये वगैरे उशीर होणार, बाकीचे पण कार्यक्रम आपल्याला करायचे आणि किती जरी आवरायचं म्हणलं, किती जरी लवकर आटवायचं म्हणलं तरी काय का असे ना 15-20 मिनटं इकडे इकडं होणार. आपला दररोजचा जो स्केड्यूल असतो, नित्यक्रम जो असतो त्याच्यामध्ये बदल होणार. त्या बदलाबद्दल आपली क्षमा प्रार्थना करतो आणि एक आश्वासन देतो की जास्त वेळ तुम्हाला अडवून मी धरणार नाही, लवकरात लवकर तुम्हाला मी मोकळा करेन. हे तो एक संता ठाई लाभ पाय उत्तम म्हणविता त्यांचा दास पुढे असुरेना. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा या अभंगामधून संत संगतीचा महाराज आपल्या समोर आग्रह धरत असलेला पाहायला मिळतं. पहा, मनुष्य एक विचारशील प्राणी, तो कार्याचा विचार करून त्या कार्याला करायचं अथवा न करायचं याचा संकल्प करत असतो. कुठल्याही कार्यामधून त्या कार्याच्या निघणाऱ्या फलाचा तो विचार करतो आणि मग ते अनुकूल आहे का प्रतिकूल आहे याचा विचार करून ते कार्य करायचं का न करायचं याचा विचार तो करतो. मला जास्त त्या बाजूला जायची गरज वाटत नाही, पण तरी पण थोडासा विषय आलाय म्हणून त्या विषयाला फक्त स्पर्श करून मी जातो. मला विस्तार करायचा नाही आहे त्या विषयाचा, कारण अभंगाचा तो विषय नाही म्हणून फक्त मी आपल्याला थोडंसं त्या विषयाला चिटकून घेऊन जातो. आपण अर्जुनाची अवस्था पहा. अर्जुनाने सुद्धा दुसऱ्या अध्यायामध्ये, पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायामध्ये युद्धाच्या परिणामाचा जो विचार देवासमोर मांडलाय की नाही, तो विचार आपण आपल्या डोळ्यासमोर घ्या. हे युद्ध केल्यामुळे काय होईल बाबा, कुळाचा क्षय होईल, अमुक होईल, तमुक होईल, वर्णसंकर होईल, हे होईल, ते होईल, माझे स्वकीय मारले जातील, असं होईल, तसं होईल, माझ्याकडनं पाप होईल, अमुक तमुक, ह्या सगळ्या 12 भानगडी तो देवासमोर मांडतो. आणि पहिल्या अध्यायामध्ये मांडल्यानंतर काही अंशामध्ये तो दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा त्या गोष्टींचा विचार करत असताना पाहायला मिळतो. दुसऱ्या अध्यायाची सुरुवात आपल्याला एवढी विलक्षण वाटेल देवा, कुठल्याही परमार्थिकाला, कुठल्याही विवेकी मनुष्याला, कुठल्याही तत्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्याला कदाचित अर्जुनाचं म्हणणं योग्य वाटू लागेल सुरुवातीला. कारण अर्जुन म्हणतो काय दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला ते आपण पहा. गुरुन हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपि हलोके हत्वार्थ कामांस्तु गुरुनि हैव भुंजय रोगान रुधिराक प्रदिग्धान. हे अर्जुनाचं म्हणणं आहे देवाला की ज्या द्रोणाचार्यांनी मला घडवलं, ज्या द्रोणाचार्यांनी अर्जुन घडवला, ज्या भीष्माचार्यांनी लहानाचं मोठं आम्हाला केलं, त्यांच्या विरुद्ध हातामध्ये शस्त्र धरणं म्हणजे देवा मला पाप वाटू लागले. त्यांच्या विरोधामध्ये हातामध्ये शस्त्र धरायचं तरी कसं? ह्यांना समोर शत्रुपक्षामध्ये पाहिल्यानंतर अवयव सगळे गलित गात्र होत आहेत म्हणे, अंगाला कंप सुटलाय म्हणे, हातामध्ये असणारा गांडीव आपोआप खाली निसटून चाललाय म्हणे. त्या गांडीवाला प्रत्यंच्या लावावी आणि त्याला बाण लावावा ही खूप पुढची अवस्था आहे. हातामध्ये गांडीव सुद्धा धरता येत नाही, ही माझी अवस्था आहे आता. ज्या द्रोणाचार्यांनी मला घडवलं त्यांच्या विरोधामध्ये मी हातामध्ये शस्त्र घेऊ का? विरोधामध्ये हातामध्ये शस्त्र घेऊ? देवा काय होणार हे युद्धाचा परिणाम? माझ्या कुळाचा नाश मी स्वतः करणार आहे, मित्रद्रोह मी स्वतः करणार आहे आणि कुळाला संपवून, स्वकीयांना संपवून, आपल्या कुळाचा नाश करून, आपल्या गुरुचा नाश करून, आपल्या मित्रांचा, बंधुजनांचा, सोयरांचा नाश करून ते युद्ध जिंकून मी राज्याचा तुकडा भोगणार आहे, राज्य भोगणार आहे. कोणी सांगितलंय देवा न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानिच. हे अर्जुनाचं बोलणं. मला मी मगाशी सुद्धा सांगितलं की मला या विषयाचा विस्तार करायचा नाही. या विषयाचा मला विस्तार करायचाच नाही मुळात, तो माझा विषय नाही, अभंगाचाही तो विषय नाही. पण मी हा दाखला दिला कशासाठी हे लक्षात घ्या. युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनाला वाटत होतं हे युद्ध केल्यामुळे पाप घडणार, तुझसही अंतराय होईल मग सांगू आमचे काय उरेल, हे सगळं अर्जुनाचं म्हणणं. युद्ध केल्यामुळे पापामध्ये वृद्धी होणार, देवापासून दुरावा निर्माण होणार, म्हणजे युद्ध करण्याच्या पूर्वी युद्धाच्या परिणामाचा तो विचार करतो.
हे मला सांगायचं होतं. आपण कुठलंही कार्य करत असताना देवा त्या कार्याचा परिणामाचा विचार करूनच आपण ते कार्य करत असतो, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. माझ्या समजुतीप्रमाणे या ठिकाणी जमलेला वर्ग हा शेतकरी असावा, बऱ्यापैकी वर्ग शेतकरी असावा. जोपर्यंत मृग पडत नाही ना देवा, जोपर्यंत मृगाची तारीख निश्चित होत नाही तोपर्यंत पेरायचं कधी हे आपण ठरवत नाही. पेरणी लांब राहिली अजून, पेरायचं कधी हे आपण ठरवत नाही. मृग पडल्यानंतर बघू, पाऊस पडल्यानंतर बघू, जरा 2-4 पाऊस चांगले होऊ दे, ढेकळं जरा फुटू दे, माती जरा मोकळी होऊ दे, आणि जर वापसा निघाला तर त्याच्यानंतर बघू काय करायचं. मग पावसानं जर भागलं तर ठीक आहे, मग नंतर काय पाणी पाजायचं का, अमुक करायचं का, तमुक करायचं, हे नंतरचे विचार आपण करतो. कार्य करत असताना कार्याच्या परिणामाचा विचार करूनच कार्य केलं जातं. बरं, ह्याच्यामध्ये गैर काही नाही, काहीच गैर नाही ह्याच्यामध्ये, योग्य. मनुष्य आहे, विचार करण्याची क्षमता आहे, विचार करण्याची योग्यता आहे, बुद्धी आहे, विवेक आहे, माणसाने करावं, काय चुकीचं आहे. उलट तो जर विचार करत नसेल तर त्याला मनुष्य म्हणू नये. विचार करून जर कार्य करत नसेल तर त्याला व्यवहारामध्ये शहाणा कोणीही म्हणणार नाही देवा. मूर्ख माणसाचं लक्षण आहे. विचार न करता कार्य करणं हे मूर्ख माणसाचं लक्षण, मनुष्य त्याला म्हणू नये. कार्य करत असताना कार्याच्या परिणामाचा विचार करून कार्य केलं जातं. संत वाङ्मयामध्ये आम्हाला संतांच्या सेवेचं, संतांच्या कृपेचं, संतांच्या संगतीचं विशेषत्वानं आग्रह धरलेला पाहायला मिळतो देवा. हट्ट केलेला पाहायला मिळतो की कल्याण जर करायचं असेल तर संत संगत करा, संत संगत करा, संत संगत करा. महाराजांचं प्रमाण आहे देवा, आपल्या ऐकण्यातलं, आपल्या पाठ्यामधलं प्रमाण येते. संत संगती एखादी परी व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. काय सांगावं महाराजांनी की एखाद्यामुळे जर संत संगत घडत असेल तर त्याच्या दरवाजामध्ये श्वान होण्याची जरी वेळ आली तरी ते स्वीकारा. का? संत संगत घडते म्हणून. का? अरे बाबांनो, संत संगतीमध्ये लाभ आहे म्हणून, त्या लाभासाठी म्हणून तुम्हाला सांगतोय संत संगत करा. मग असा कोणता लाभ होतो? त्या लाभाचं चित्रण महाराजांनी या अभंगामध्ये केलंय. येतो एक संता ठाई लाभ पाये उत्तम म्हणविता त्यांचा रस पुढे आसवरेना. मनुष्य म्हणून जन्माला आलोय देवा, भगवंतानी उत्तम दिलेलं निधान आपल्या हाती. नरदेह निधान लाभले हाती उत्तम सार उत्तम गती. हे महाराजांचं बोलणं आहे. मनुष्य देह आम्हाला मिळाला, आता आमचं बरं झालं म्हणे, कल्याण आमचं झालं म्हणे. महाराज म्हणतात पहा, बरवे झाले आलो या जन्मा, बरवे झाले आलो या जन्मा, जोडले मनुष्य देहा ऐसे, महाला
मिळाले आलो या जन्मासी. बरं झालं म्हणे, मनुष्य देह आम्हाला मिळालाय हे बरं झालं म्हणे. का बरं झालं? कारण महाराज म्हणतात की दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणेसी तू जोडसी नारायण. नारायणाला प्राप्त करण्याचं उत्तम साधन मिळालं म्हणून बरं झालं. कोणाला वाटतं देव आहे? कोणाला वाटतं सांगा की मनुष्य देह आम्हाला मिळालेला आहे, तो आमचं स्वतःचं कल्याण करून घेण्याकरिता मिळालेला आहे, हे वाटतं कोणाला? इतर देहांप्रमाणे देह आहे, इतर पशुपक्षी आहेत, मनुष्य सुद्धा एका पद्धतीचा प्राणी. ज्याप्रमाणे ते देह आहेत त्याप्रमाणे हे देह आहे. पण या देहाचं एक विशेषत्व आहे. काय? त्याच्याजवळ बुद्धी आहे, त्याच्याजवळ विवेक आहे. तो त्यानं प्रगती केली, पृथ्वीवरती अधिराज्य त्याने गाजवलं. देवा, आपण स्मरण करा, भारतीय इतिहासामध्ये असेही काही महानुभाव होऊन गेलेत की ज्यांनी या मनुष्य देहाच्या उपयोगानं, मनुष्य देहाच्या सहाय्यानं, माध्यमानं देवपद सुद्धा प्राप्त केलेलं आहे. देवा, इंद्रपद असेल, ब्रह्मपद असेल, हे सुद्धा प्राप्त केलेलं आहे. आपल्याकडं तो इतिहास आहे, पुराणामध्ये ते वर्णित आहे, पुराणामध्ये वर्णित आहे. ते काय? या देहाचा उपयोग काय? भोग भोगण्यासाठी का कल्याण करण्यासाठी? शास्त्रकारांनी मनुष्याच्या काही विचारांच्या माध्यमातून आधारे त्या मनुष्यांना 4 वर्गामध्ये वर्गीकृत केलं. देवा, कोण कुठल्या पद्धतीचा विचार करतो, कोण कुठल्या पद्धतीचा विचार करतो, हे जाणून त्यांना 4 प्रकारामध्ये वर्गीकृत केलं. पहिला प्रकार सांगितला तो म्हणजे पामरांचा, केवळ आणि केवळ विषयाचा भोग घेण्यासाठी जन्माला आलेले, विषयाशिवाय दुसरं काही ठाऊक नाही. विषयाचा भोग घेत राहावं आणि विषयाचा भोग भोगण्यासाठीच धडपडत राहावं, याच्यासाठी यांचा जन्म. भारतीय दर्शनशास्त्रामध्ये चार्वाक नावाचे एक दार्शनिक होऊन गेलेत. देवा, त्या चार्वाकांनी समाजाला उपदेशित केलं. चार्वाक म्हणतात की बाबांनो, जोपर्यंत हा देह हाती आहे तोपर्यंत त्या देहाचा पुरेपूर उपयोग घ्या, करा, देहाला वाया घालवू नका. मनुष्य आपण आहोत, आपल्याकडं सार असार ही बुद्धी आहे. चांगलं कुठलं, वाईट कुठलं, यातला फरक आपल्याला करता येतो. हिताचं काय, अहिताचं काय, हे आपल्याला कळतं. उद्या समजा एका गाढवासमोर एका बुट्टीमध्ये उकंड्यावरची घाण ठेवली आणि दुसऱ्या बुट्टीमध्ये चांगला गुळ ठेवला, देशी साखर न मिसळलेला. गाढव तोंड कशाला लावल? गुळाला का घाणीला? घाणीला तोंड लावल. देवा, का? गाढवाला गुळाची चव असते का? गाढवाला गुळाची चव नसते. त्याला काय कळतं? तो आपल्या त्या घाणीला तोंड लावणार. पण तुमचं तसं नाही. तुम्ही मनुष्य आहात, तुमच्या ठिकाणी बुद्धी आहे, तुम्हाला कळतं चांगलं कुठलं, वाईट कुठलं. त्यामुळे या देहाला वाया घालवू नका. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत खुशाल जगा, देहाचा पुरेपूर उपयोग करा. यावत जीवाम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत. बाबांनो, तूप खाल्ल्याशिवाय तुकडा मोडू नका. हो, आमच्याकडे तूप घ्यायला पैसे नाही, तो कर्ज काढा, कर्ज काढून तूप विकत घ्या, पण तूप खाल्ल्याशिवाय राहू नका. हे चार्वाकाचं समाजाला सांगणं. देवा, हे चार्वाकाचं सांगणं. महाराज म्हणतात, अहो या विचाराची माणसं किती जन्मले, किती गेले, यांची काही गणती नाही. महाराजांनी प्रमाण दिलं पहा. महाराज म्हणतात, मरते मेले नेणो किती, मरते मेले, मरते मेलो नेनो किती, मरते मेलो नेनो किती, मरते नेणो किती, मरते मेले किती, मरते मेलो नेनो किती, मरते मेलो नेनो किती.
तयाचे संगती तोची लाभ तयाची संगती तोची लाभ तयाची संगती म्हणून येतो काकुलती 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 धीर तो चित्ती दृढ द्यावा धीर तो चित्ती दृढ बैसता संतांचे संगती बैसता संतांचे संगती बैसता संतांचे संगती बैसता संतांचे संगती बैसता संतावे संगती बैसता संतावे संगती बैसता संतावे संगती मरती में धीर तो चित्ती दृढ द्यावा तोची लाभ याचे संगती मरती मेलीने नो किती तोची लाभ तयाचे संगती. अहो अशा विचाराचे माणसं किती गेले ह्याची काही गणती नाही महाराज. अशी किती जन्माला येतात आणि कितीही जातात. यांच्या पुढचा प्रकार सांगितला शास्त्रकारांनी, तो म्हणजे विषयींचा. विषय प्रकारचे लोक आहात. काय पामरांमध्ये आणि विषयींमध्ये फरक नसतो, एका गोष्टीचा फरक असतो. पामर सरसकट विषयाचा भोग भोगतात, पण विषयी जे असतात ते गुणवत्ता ठरवून ते विषयाचा भोग भोगतात. उदाहरणादाखल एखाद्याला श्रीखंड आवडतं, पण तो कुठलं श्रीखंड खातो? जर चितळेचं मिळालं तर खायचं, नाही तर खायचं नाही. इतर कुठलंही खात बसायचं नाही. चितळेचं जर असेल तरच खायचं, नाहीतर खायचं नाही. विषयाची गुणवत्ता ठरवायची आणि त्या विषयाचा भोग घ्यायचा. गुणवत्ता ठरवून विषयाचा भोग घेतला जातो. म्हणजे याच्यापेक्षा थोडीशी सुधारित आवृत्ती. गंमत अशी आहे की या कोटीतले लोक काही प्रमाणामध्ये परमार्थिक असतात, पण परमार्थ केला जातो तो केवळ आणि केवळ भोगाच्या इच्छे. सांसारिक असो अथवा पारलौकिक असो, ऐहिक अथवा पारलौकिक भोगांच्या दृष्टीनं परमार्थ केला जातो. दान केलं जातं, व्रताचरण केलं जातं, तीर्थयात्रा केल्या जातात, जपतप केलं जातं, पण केलेलं सगळं हे इथं तरी मिळावं, नाहीतर तिथं तरी मिळावं. ज्ञानोबा त्याचं वर्णन करतात. म्हणती संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म कीजे, स्वर्ग सुख भोगी जे मनोहर. याच्यासाठी केलं जातं देवा. प्रकार क्रमांक 2.
एक गोष्ट वाचनामध्ये गेली होती. एक गृहस्थ घरी सत्यनारायणाची पूजा करतात. पुरोहिताला बोलवतात, आप्तेष्टांना, स्वकीयांना, मित्रांना वगैरे बोलवतात. पुरोहित येतात, पूजा मांडतात, पूजा सांगतात. पूजा झाल्यानंतर विचारतात, संकल्प कशाचा सोडायचा आहे, कशासाठी पूजा केली? म्हणे माझी व्यापारामध्ये वृद्धी व्हावी म्हणून मी ही पूजा केली. त्या पद्धतीनं तसं ते केलं जातं. नंतर जेवणाचा वगैरे कार्यक्रम होतो. जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर जाता जाता तो पुरोहित विचारतो, म्हणे यजमान तुम्ही पूजा केली, व्यापाराची वृद्धी करण्यासाठी पूजा केली, पण नेमका तुमचा व्यापार आहे कशाचा? त्यानं सांगितलं, माझा व्यापार आहे स्मशानभूमीला लाकडं पुरवण्याचा. आता आपण मला सांगा, स्मशानभूमीला लाकडं पुरवायचीत, व्यापार वाढेल कधी? लाकडाचा खप जास्त झाल्यावर. लाकडाचा खप जास्त होईल कधी? माणसं जास्त मेल्यावर. माणसं जास्त मरावीत, माझा धंदा मोठा व्हावा याच्यासाठी केलेली पूजा. म्हणजे केलेला परमार्थ सांसारिक असो अथवा पारमार्थिक असो, कुठलाही असो, काही असो, त्याच्यासाठी ऐहिक अथवा पारलौकिक भोगासाठी हा परमार्थ केला जातो. क्रमांक 2 विषयी. क्रमांक 3 मुमुक्षु, जिज्ञासू. ह्यांना हे सगळ्या गोष्टीचं वास्तव्य कळालेलं असतं. तेव्हा साधना केलेली असते, कदाचित संत संगती घडलेली असते, काहीतरी पुण्य उदयाला आलेलं असतं आणि ते पुण्य उदयाला आलं म्हणून एक पिपासा, ज्ञान पिपासा निर्माण झालेली असते. ती ज्ञान पिपासा निर्माण झाल्यानंतर त्याची तृप्ती करण्यासाठी साधना केली जाते आणि त्या साधनेमधनं कळतं देवा हे काहीही खरं नाही, सगळं नश्वर आहे. आम्ही जे दुःख भोगतोय त्या दुःखाचं एकमेव केंद्रबिंदू आहे म्हणजे शरीर. शरीराच्या निमित्तानं आम्ही दुःख भोगतोय देवा. कुठल्याही पद्धतीचं दुःख असू द्या, रोगाचा असू द्या, परिस्थितीचा असू द्या, मान अपमानाचा असू द्या, आशाभंगाचा असू द्या, काहीही असू द्या, जेवढे पण आपण दुःख भोगतोय दुःखाला कारण आहे ते म्हणजे शरीर. आणि जोपर्यंत शरीर नष्ट होणार नाही तोपर्यंत दुःखामधून आपण सुटणार नाही. मृत्यू म्हणजे दुःखमुक्त होण्याचं ठिकाण नव्हे, दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग नव्हे. मृत्यू नंतरही देह आहे आणि देह धारण केल्यानंतरही सुख दुःख होत राहणार हे त्यांना कळलेलं असतं. जोपर्यंत आम्ही देह धारण करतोय तोपर्यंत दुःख भोगावं लागणारच, कारण दुःखाचा आणि शरीराचा अविनाभाव संबंध आहे देवा. ज्याप्रमाणे साखळीच्या कड्या एकमेकांमध्ये अडकलेल्या असतात त्याप्रमाणे दुःख आणि शरीर एकमेकांमध्ये अडकलेलं आहे. दुःखाशिवाय शरीराशिवाय दुःखाशिवाय शरीर नाही आणि असं शरीर नाही की ज्याला दुःख होत नाही. दुःख म्हणजे शरीर, शरीर म्हणजे दुःख. दुःखमुक्त जर व्हायचं असेल तर त्याच्यासाठी देहावस्था निघून गेली पाहिजे. म्हणतात काय सांगावं तुम्हाला, जन्माला येण्याच्या अगोदर किती दुःखाला भोगावं लागतंय आणि जन्माला आल्यानंतर किती दुःखाला भोगावं लागतंय ह्याची काही गणती नाही. काय सांगावं म्हणे महाराज म्हणतात पहा, काय सांगो गर्भेचे काय सांगो गर्भेचे मग भोगिता नारायणा, मग भोगिता नारायणा, मग भोगिता मूत्र
काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा, काय सांगावं गर्भीची यातना काय असते. जन्माला येण्याच्या अगोदर किती कष्टाला आम्हाला सामोरं जावं लागतं. आम्हाला तर काय आठवत नाही देवा. आठवत नाही ते बरंय, आठवत नाही ते बरंय. आम्ही रस्त्यावरनं चालत निघालो, दुर्गंध दिसली, घाण दिसली की खिशामध्ये आपोआप हात जातो देवा. खिशातनं बरोबर रुमाल बाहेर येतो देवा. आणि तो परिसर ओलांडून जाईपर्यंत तो रुमाल आमच्या नाकाला असतो. दुर्गंध सहन होत नाही, घाण पाहावत नाही. 9 महिने आईच्या उदरामध्ये कसे राहिलेले असाल याची कल्पना करा. ज्या ठिकाणी आम्ही असतो त्या ठिकाणी मलमूत्र, सगळी दुर्गंधी आणि अवस्था तर अशी, गुडघे दुमडलेले, त्या गुडघ्यावरती हाताची मिठी मारलेली आणि त्या गुडघ्यामध्ये आणि हातामध्ये मुंडकं मध्ये खोवलेलं. ते बाळंतपणाचे दवाखाने असतात की नाही, त्याच्यामध्ये एखादी चक्कर मारून या, तिथं पोस्टर लावलेलं असते, कसं असते ते गेल्यानंतर. अशा अवस्थेमध्ये आम्ही देवा 9 महिने राहतो. पण याचं आम्हाला दुःख कधीही जाणवत नाही हो. दुर्दैव हे की पंढरीला आम्ही जातो, म्हणजे पंढरीला जाणं दुर्दैव नाही आहे, पुढंच सांगतो दुर्दैव काय ते. पंढरीला आम्ही जातो, विज्ञानानं प्रगती केली, प्रवासाचा वेग वाढला. हातामध्ये ओंजळीमध्ये पाणी घ्यायचं आणि डोक्यावरती असं शिंपडायचं, म्हणजे नदीची आंघोळ झाली नदीची आंघोळ. महाद्वारामध्ये यायचं, कळसाचं दर्शन घ्यायचं. कुठं आता ह्या रांगेमध्ये उभा राहा, 4 तासानंतर 8 तासानंतर 12 तासानंतर नंबर येणार. त्याच्यापेक्षा इथून कळसाचं दर्शन घ्या. झळझळीत सोनं सळा, कळस दिसतो सोजवळा म्हणा, प्रदक्षिणा काढा, बरोबर आणलेला डबा खावा आणि ऊन कमी झाल्यानंतर पुन्हा निघा. संध्याकाळपर्यंत आपण घरी येतो. साधारणपणे घरापासून पंढरी 200 किलोमीटरचं अंतर धरा. 400 किलोमीटरचा प्रवास आम्ही एका दिवसामध्ये करतो देवा. 200 किलोमीटर जाणं, 200 किलोमीटर येणं. आल्यानंतर फराळ करतो, बायकोला सांगतो अंग आता दुखा लागलंय, आता मी काय जागत बसणार नाही, मी आता झोपणार आहे. सकाळी लवकर मला उठवायचं नाही म्हणून झोप. जेवण फराळ झाल्यानंतर पांघरून घेऊन झोपतो. तो दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता देवा, तरीही बाबा उठत नाही. मग कुठलं तर काम घेऊन कोणीतरी आपल्या घरी येतं. अरे उठ की बाबा, 8 वाजले, हे काय झोपायची वेळ आहे का? सूर्य डोक्यावरती यायला लागला, अजून तू झोपलास, तुला काय वाटतंय का? बाकीचे कामं पडलेत आपल्याला करायची, ती उठ, चल जाऊया कामाला जाऊया. हे बघ, मी पंढरीला जाऊन आलोय, काल 400 किलोमीटर मी जाऊन आलोय, माझं अंग लागलंय दुखायला. मी काय आता लवकर उठत नसतो, मी उठल्यानंतर बघूया कामाचं काय करायचंय ते. 400 किलोमीटरचा प्रवास एका दिवसामध्ये केला तर देवा आपली ही अवस्था. हा देह मिळवण्यासाठी किती मैलाचा आपण प्रवास केला असेल, किती जन्म आपण घेतले असतील याचा विचार. त्या प्रवासाला आपण कंटाळत नाही, त्याचं दुःख आपल्याला वाटत नाही, त्याची यातना आपल्याला होत नाही.
पण पंढरीला जाऊन आलो तर आम्हाला कंटाळ येतो, आमचं अंग दुखतं. हे दुर्दैव आहे देवा, हे दुर्दैव. पंढरीला गेल्यानंतर अहो तिथं संतांचा संग जरी घडला तरी ह्या जीवनाच्या बंधनातून मुक्त होण्याचं ते एक माध्यम झालं ना देवा. त्या संतांच्या चरणाची धूळ आम्हाला कळो अथवा न कळो, पण आमच्या न कळता जरी आमच्या अंगावरती येऊन पडली तरी आमचं कल्याण आहे देवा. पण ते आम्हाला बरं वाटत नाही. दुःखमुक्त होण्यासाठी जे प्रयत्न करावेत ते आम्ही करत नाही. उलट दुःख आमचं कसं वाढेल याची सोय आम्ही बरोबर लावत जातो. हे मुमुक्षूंना कळलेलं असतं देवा. आणि पुन्हा जन्माला यायचं नाही आणि पर्यायानं दुःखाला कारण जन्म होऊ द्यायचा नाही ही प्रतिज्ञा त्यांनी केली असते. पै भवस्वर्गा उबगले मुमुक्षू योग यज्ञा वघळले. पुन्हा जन्माला येणे नाही ही प्रतिज्ञा करून या ठिकाणी ते आलेले असतात. मुमुक्षूंच्या दृष्टीनं लाभ आहे तो मुक्तीमध्ये. आणि यांच्या पुढचा प्रकार आहे देवा, जे ह्या सगळ्या अवस्थेच्या वरती गेलेले असतात, ज्यांच्या ठिकाणी मुक्तीचंही बंधन शिल्लक राहिलेलं नसतं, असे ज्ञानोत्तर भक्तीमध्ये रत असणारे संत महात्मे. त्यांना विचारलं भाग्य कशामध्ये? महाराज सांगतात बहा, उजळले भाग्य आता अवघे चिंता भरली. महाराज लाभ कशामध्ये? महाराज सांगतात संत संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला. की संतांच्या दृष्टीनं लाभ आहे तो संत दर्शनामध्ये. महाराज काय लाभ आहे संतांच्या दर्शनामध्ये, संगतीमध्ये, तो तरी सांगा. संतांच्या दर्शनामध्ये 3 लाभ प्राप्त होतात देवा, जे इतरत्र कुठेही प्राप्त होत नाहीत. केवळ आणि केवळ संत महात्मे असतात की जे त्या लाभाची प्राप्ती करवून देऊ शकतात. इतर कोणीही त्याच्यासाठी समर्थ नाही. कुठले लाभ प्राप्त होतात तो? संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आत्मलाभ होतो देवा. आमच्या स्वरूपाचं ज्ञान आम्हाला होऊन जातं देवा. काय सांगता म्हणे, आम्ही कोण आहोत आम्हाला माहीत नाही, आम्ही कुठले आहोत आम्हाला माहीत नाही, आम्ही काय करतो आम्हाला माहीत नाही,
आम्हाला काय करायचंय आम्हाला माहित नाही. अहो आम्हाला सगळं ठाऊक आहे हो. आम्ही कुठले आमच्याबद्दलची माहिती आम्ही देऊ. एवढंच नव्हे, आमच्या पाठीमागच्या 7 पिढ्यांची माहिती देऊ म्हणे. कोणाचं काय पाहिजे सांगा, सगळं सांगतो. पाठीमागच्या 7 पिढ्यांची सुद्धा आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकतो. आणि तुम्ही म्हणता आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं. आम्हाला ज्ञान आहे हो. त्याच्यासाठी संत दर्शनाची काय गरज आहे, संत संगतीची काय गरज आहे. कुठलं ज्ञान आहे देवा तुमच्याजवळ? काय जाणता स्वतःला, काय जाणता आणि काय म्हणून जाणता? हा देह कधीच आहे. अमुक अमुक तिथीला या देहाचा जन्म झाला. अमुक अमुक आईबाबांच्या पोटी अमुक अमुक कुळामध्ये हा देह जन्माला आला. जन्माची तारीख आहे आणि त्या तारखेवरनं वय सांगता येईल. जन्म ज्या ठिकाणी झाला ते ठिकाण सांगता येईल. ज्या कुळामध्ये झाला ते कुळ सांगता येईल. हे सगळं आहे ते देह संबंधानं आहे देवा. सगळं आहे ते देह संबंधानं. पण देहाच्या आतमध्ये असणाऱ्या चैतन्याचं काय? त्या चैतन्याचं ज्ञान जीव म्हणतो देवा आपण त्याला. वेदांतिक भाषेमध्ये आत्मा म्हटलं गेलं त्याला. ते आत्मतत्व काय? कुठून आलंय, कुठं निघालंय? कोहम कथमिदम जातम. कुठला आहे मी, कुठं चाललोय मी, माझा प्रवास किती आहे हे कुठं कळणार आहे देवा? असं म्हणू नका. हा देह नष्ट झाला म्हणजे आमचं सगळं संपलं नाही. देह नष्ट झाला तो देहापुरता संबंध राहिला. पण त्या देहानं कर्म केलेत देवा, त्या कर्माला भोगावं लागणार आहे देवा. कोणालाही चुकलेलं नाहीये ते. महाभारतानं याच्या संबंधामध्ये सुंदर चिंतन मांडलंय. अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कार्य शुभाशुभम ना भुक्तम क्षेते कर्म कल्पकोटी शतैरपि अवश्यम भावी भावानां प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखेन लिप्येरन नलराम युधिष्ठिरा. देह कुठलाही असू द्या, कोणाचाही असू द्या, भोग भोगावे लागणार आहेत. हे त्रिकालाबाधित सत्य देवा. प्रभू रामचंद्र ज्याला चुकले नाहीत, धर्मराज युधिष्ठिर ज्याला चुकला नाही, नलराजा ज्याला चुकला नाही, तिथे तुमची आमची काय कथा आहे, काय तर आहे? काही नाही. ते भोग भोगावे लागणार. देह नष्ट झाला म्हणजे जीवनात आयुष्य म्हणजे त्या जन्माचा आणि दुःखाचा प्रवास संपला आणि त्या बंधनामधून मुक्त झालो असं समजू नका. ह्यामधलं चैतन्य निघतं आणि दुसऱ्या शरीराला धारण करतं आणि त्या दुसऱ्या शरीराच्या माध्यमातून ते पुढे चालू राहतं. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णान अन्यानि संयाति नवानि देही. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्यनाथे. आपल्या जवळ असलेलं ज्ञान हे शरीर संबंधानं असतं, आत्मसंबंधानं नसतं. आत्मसंबंधानं ज्ञान जर हवं असेल तर त्याच्यासाठी संत संगतीशिवाय तरणोपाय नाही. संत संगतीमध्ये गेल्यानंतर कळतं देवा. मी आपल्याला एक कथा सांगतो, काल्पनिक कथा आहे पण विषयासाठी अनुकूल आहे. अभ्यासक्रमामध्ये आम्हाला तो धडा होता. जंगलाचा राजा सिंह एक दिवस शिकार करण्यासाठी बाहेर पडतो देवा. जंगलामध्ये आपल्या राज्यामध्ये थाटानं तो चालत असतो. बापाला माहित नाही की त्याचं बछडं त्याच्या पाठलाग करत त्याच्या पाठीमागं येतंय म्हणून. बाप पुढं त्याच्या मस्तीमध्ये, पोरग पाठीमागं हसत खेळत बागडत. माणसाचं राहू द्या नाहीतर सिंहाचं राहू द्या, घोड्याकडनं हा लेकरांचा स्वभाव असतो. मग ते पाणी साठलेलं दिसलं की त्या पाण्यामध्ये उडी मार. एखादं फुलपाखरू दिसलं की त्याला पकडत बस. खेळण्याच्या नादामध्ये बाप गेला निघून, पोर राहिलं पाठीमागं. नंतर काही वेळानंतर बापाला येऊन पाहतो, रस्त्यावरती दिसतोय, कुठं बाप गेला निघून. कुठं गेला माहित नाही. ज्या दिशेला रस्ता दिसल देवा त्या दिशेनं ते बछडं धावत बसतं. दिवसभर धावतं, दिवसभर. बाप हाती लागत नाही देवा. कंटाळतं, एका ठिकाणी बसतं, रडतं 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 आणि झोपी जातं. काही वेळानंतर तिथं येतो एक कोल्हा. त्या कोल्ह्याला त्या सिंहाच्या बछड्याची दया येते आणि आपल्या बरोबर त्या बछड्याला तो कोल्हा घेऊन जातो.
लहानाचं मोठं सिंहाचं बछडं कोल्ह्यांच्या कळपामध्ये होतं. कोल्ह्यांमध्ये वाढल्यामुळं इतर प्राण्यांच्या मनामध्ये सुद्धा याच्याबद्दल काही भीती असत नाही. अरे आपल्यातलंच आहे, कोल्ह्यांबरोबर राहते, आपल्यातलंच आहे, आपल्याला काही याच्यापासून इजा नाही, आपण बिंदास्त आहेत, आपण निर्धास्त आहेत, काही इजा नाही, त्याच्याबद्दलची भीती मरून जाते. एक दिवशी तळ्यावरती पाणी प्यायला म्हणून सगळे जनावरं जातात आणि पाणी पित असताना तळ्याच्या दुसऱ्या काठावरती दुसरा सिंह येतो. त्या दुसऱ्या सिंहाला पाहिलं की मग मात्र प्राणी सगळे घाबरतात, सैरा वैरा धावू लागतात. आता ते धावतात म्हणल्यावर हे सिंह त्यांच्याबरोबर धावू लागतं. आता या दुसऱ्या सिंहाला कळना सिंहासारखा सिंह दिसायला लागलाय, त्या कोल्ह्यांच्या कुत्र्यांच्या आणि त्या डुकरांच्या पाठीमागं का पळायला लागलाय. तो या काठावरनं इकडच्या काठावरती येतो. याला अडवतो, थांब बाबा जरा थांब. थांबतो. का पळतोयस म्हणून हे बाकीचे पळतात म्हणून मी पळतोय. अरे ते बाकीचे मला घाबरून पळतात, मी पण तुला घाबरून पळतोय, तू का मला घाबरतोयस. अरे तू सिंह आहेस, तू मला मारशील, मला खाशील म्हणून मी घाबरून पळतोय. मी सिंह आहे ना तू कोण आहे. म्हणे मी कोल्हा आहे. कोण म्हणलं तुला कोल्हा आहे. अरे कोल्हा म्हणजे कोण म्हणलं म्हणजे काय, कोल्ह्यांमध्ये लहानाचा मोठा झालो, त्यांच्याप्रमाणे राहतो, त्यांच्याप्रमाणे वागतो, मी कोल्हाच आहे म्हणे. त्या पहिल्या सिंहाला दुसरा सिंह तळ्याच्या काठावरती आणतो, पाणी स्थिर होऊ देतो आणि त्या पाण्याच्या प्रतिबिंबामध्ये पाहायला लावतो आणि मला सांगतो, मला सांग ह्यातला तू कोण आहे आणि मी कोण आहे. तो पाहतो, जशी त्याची आयाळ तशी ह्याची आयाळ, जसा त्याचा रंग तसा ह्याचा रंग, जशी त्याची मिठी तशी मिशी तशी ह्याची मिशी. अरे यातला तू कोण आहेस, मी कोण आहे, मला सांगता येईना म्हणे. हा कशामुळे सांगता येईना, मी तुझ्यासारखा दिसतोय आणि तू माझ्यासारखा दिसतोय. आता तर दोघं आपण एकमेकांसारखे दिसत असू, मी जर सिंह असेल तर तू कोण आहे म्हणे. मग मी पण सिंह आहे, मग कशाला कोल्ह्यान कुत्र्यांबरोबर राहतोय, सल माझ्या बरोबर म्हणून घेऊन जातो. काल्पनिक कथा आहे देवा, काल्पनिक कथा आहे, पण यातून बोध काय घ्यायचा. संसारामध्ये जंगलामध्ये त्या कोल्ह्यांबरोबर राहून सिंह स्वतःला कोल्हा ज्याप्रमाणे समजतो त्याप्रमाणे संसारामध्ये आम्ही आलो आणि स्वतःला संसार रूप आम्ही समजू लागलो. देह म्हणजे मी आहे, देहा संदर्भामध्ये असणारे सर्व घटक म्हणजे माझे आहेत, हा आमचा भ्रम झालाय देवा. संत महात्मे ह्या भ्रमातून आमचा निराश करतात, हा भ्रम आमचा काढून टाकतात. देह म्हणजे तुम्ही नव्हे, मग कोण आहे. महाराज सांगतात, मी वासुदेव तत्व वासुदेव तत्व Hare
तत्वता. कोण आहेत बाबा आम्ही? वासुदेव तत्वता. संत महात्म्यांचे जीवावरती उपकार आहेत हे देवा आपण ऐकतो, कदाचित जाणत असू, अनुभव नाहीये देवा. देवा देश निर्मिती बरोबर देशाचा कायदा निर्माण केला जातो देवा, घटना निर्माण केली जाते. त्या देशामधल्या नागरिकांनी राहायचं कसं हे सांगितलं जातं देवा, आणि त्या नियमांचं पालन करावं हा त्या नागरिकावरती लादलेला एक प्रकारचा प्रतिबंध असतो. जर त्यानं तो कायदा मोडला तर त्याच्यासाठी शिक्षा असते देवा. संसार निर्माण झाला, सृष्टी निर्माण झाली, निर्माण झाल्यानंतर त्या सृष्टीचे कायदेही निर्माण झाले देवा. ते कायदे म्हणजे वेद आहेत, उपनिषद आहेत, श्रुती स्मृती आहेत देवा. त्याच वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये, पुराणांमध्ये हा देह आणि देहातून बाहेर पडण्यासाठीचे मार्ग सांगितलेत देवा. पण ते ज्ञान प्राप्त करण्याचा अधिकार काय सर्वांना वेदांनी दिलेला नाही. वेदांना वाईट वाटलं, भगवंताला गाठलं. देवा माझ्याकडनं एक चूक झाली म्हणे. काय झालं? ज्ञानी होण्यासाठी वेदांचं अध्ययन करावं हा नियम मी सांगितला देवा, पण अध्ययनाचा अधिकार काय सगळ्यांना दिला नाही म्हणे. एक वर्ण राहिला आहे, त्याच्यावरती मी अन्याय केला आहे. काय करता येईल? मला हा दोष बाहेर काढायचा देवा, काहीतरी कर. काळजी करू नको म्हणे, मी करतो व्यवस्था. 8वा अवतार घेतला, वेदांचे सार, उपनिषदांचे माहेर, परमहंसी सरोवर, सेविजे जे भगवद्गीता निर्माण केली देवा. वेदाचं सार आपल्या हातामध्ये नवनीताप्रमाणे आणून ठेवलं देवा, नवनीताप्रमाणे. वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये जे सांगितलं ते भगवद्गीतेमध्ये आलं, आणि भगवद्गीतेमध्ये जे सांगितलं ते ज्ञानेश्वरीमध्ये आलं, आणि पर्यायानं संत वाङ्मयामध्ये सुद्धा ते आलेलं आहे देवा. महावाक्यांपैकी एक वाक्य अहम ब्रह्मास्मी. तत्वानं कोण आहे? ब्रह्म आहे म्हणे मी तत्वानं. त्या महावाक्याचा मराठीमधला अनुवाद आहे देवा, मी वासुदेव तत्वता. हे संतांचे उपकार आहेत देवा, जे ज्ञान ग्रहण करण्यासाठी, मिळवण्यासाठी आम्हाला आमचं आयुष्य घालावं लागतं ते सहजी मिळून जातं देवा. हे संतांचे उपकार. असो, अजूनही बऱ्याच पद्धतीने याच्यावरती बोलता येईल, पण आपल्याला बोलायचं नाही, विषय नाही, राहू द्या, वेळ जाईल. दुसरा लाभ संत संगतीमध्ये होतो अध्यात्म लाभ. अध्यात्म म्हणजे काय देवा? ब्रह्मावस्था, ब्रह्म परिपूर्णता म्हणजे अध्यात्म म्हटलं गेलं देवा. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तो अध्यात्म लाभ मिळून जातो देवा. संतांच्या संगतीमध्ये तिसरा लाभ मिळतो, तो म्हणजे मोक्ष लाभ होतो देवा. आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्षाशी व्याख्या केली गेली. ज्या ठिकाणी दुःखाचा संबंध नाही, केवळ आणि केवळ शुद्ध आनंद ज्या ठिकाणी मिळतो ती अवस्था म्हणजे मोक्ष अवस्था. त्या मोक्ष अवस्थेची प्राप्ती संतांच्या संगतीमध्ये होऊन जाते देवा. मोक्ष दुराराध्य की रे, सहजासहजी प्राप्त होत नाही, पण संतांच्या संगतीमध्ये सहज प्राप्त होऊन जातो देवा. का? कारण संत म्हणजेच मोक्ष असतात. नाथराय म्हणतात त्याप्रमाणे, महाराज म्हणतात पहा, कैवल्याचा चैतन्याचा
विठ्ठलाचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा. मोक्ष लाभ संतांच्या संगतीमध्ये होतो, कारण संत म्हणजेच मोक्ष असतात. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊनी आपुल्या हाती, रिगाला भक्तिपंथी जगा दे तू कैवल्य कणकाची दाना, न पाहिजे थोर की साना, दृष्ट्याच्या दर्शना पाढा उजो. मोक्षाचं दान देतात, मोक्षाची सोडी बांधी ते करतात, मोक्ष लाभ प्राप्त होतात. हे 3 लाभ प्रामुख्यानं संतांच्या संगतीमध्ये प्राप्त होतात. म्हणून जीवानं संतांची संगत केली पाहिजे हा आग्रह महाराज या प्रस्तुतच्या अभंगामध्ये धरतात. हे तो एक संता ठाई लाभ पाये उत्तम म्हणवेता त्यांचा दास पुढे सोरेना. na
म्हणविता
संत ठाई हे तो एक संता ठाई लाभ पाये उत्तम म्हणविता त्यांचा दास पुढे असवरेना. तर संतांच्या संगतीमध्ये हे 3 लाभ प्राप्त होतात. त्या लाभाचं स्वरूप महाराज पुढच्या चरणामध्ये सांगतात. देवा त्यांचा दास जरी म्हणून घेतलं तरी पुढे आस उरेना, आस शिल्लक राहत नाही म्हणे. ज्ञानोबारायांनी भगवद्गीतेवरती टीका केली. देवा टीका केल्यानंतर भगवद्गीतेचा सगळ्यात शेवटचा उपदेश आहे 18व्या अध्यायामधला. त्याच्यानंतर उपदेश नाही केला भगवंतानी अर्जुनाला. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहंत्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. हा भगवद्गीतेमधला शेवटचा उपदेश आहे. याच्यानंतर उपदेश नाही. त्या श्लोकावरच्या भाष्यामध्ये त्या श्लोकाच्या बरोबर खालच्या ओवीमध्ये ज्ञानोबाराय म्हणतात की आशा जैसे दुःखाते व्याली. हे ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे. व्याली म्हणजे जन्म देणारी, दुःखाला जन्म देणारी असते ती आशा. मला एक जर तुम्ही सोय जर करून दिली तर बरं होईल बरं का. कीर्तनामध्ये पकवाज वादक बदलाला ज्याप्रमाणे परवानगी असते की नाही, त्याप्रमाणे मधल्या भजनाच्या अगोदर एक कीर्तनकार आणि मधलं भजन झाल्यानंतर एक कीर्तनकार, अशी सोय दिली तर बरं होईल बरं का. म्हणजे होईल का त्याच्यामुळं किंवा नवीन नवीन चिंतन पण ऐकायला मिळेल. आणि आम्ही जो एवढा प्रवास करून येतो की नाही, त्याच्यामुळे विश्रांती पण जरी थोडीशी मिळेल आम्हाला, बरं होईल ते. असं म्हणजे जरा बदलाबदल जराशी झाली, बघूया. आत्ता नाही आला, अजून पुढच्या काळामध्ये तशी जर सोय उपलब्ध झाली तर जरा बरं होईल. बघू, चांगलं आहे ते. एका अर्थानं विश्रांती मिळेल. तर आशा जैसे दुःखाते व्याली, दुःखाला जन्म देणारी असते ती आशा. आशा दुःखाला जन्म देते. समाजाकडून, परिस्थितीकडून, व्यक्तींकडून आपण काहीतरी आशा लावून धरतो देवा, आणि तो अपेक्षा भंग झाला की दुःख होतं देवा आपल्याला. आशा जी असते ती जन्मालाही कारण ठरते आणि मृत्यूलाही कारण ठरते. रोहिदासजींना आपण ओळखतो सगळेजण. रोहिदासजींच्या पूर्वचरित्राचा जर विचार केला तर पूर्वजन्मामध्ये सिद्ध महात्मा एक जोडपं होतं. त्या नवरा बायकोनी दोघांनी मिळून ह्यांना एक चप्पल भेट म्हणून दिलेली, पायामधली चप्पल वापरायला. त्यांनी घेतली. बघू, मला ज्या वेळेस वाटेल त्यावेळेस मी याचा उपयोग करीन म्हणे. बराच वेळ गेला, काय त्या चपलीचा काय उपयोग झाला नाही. शेवटचा काळ जवळ आला आणि शेवटच्या काळी ती चप्पल घरामध्ये आणून ठेवलेली, समोरच्या भिंतीमध्ये ठेवलेली, अंथरुणावरती हे पडलेली, आणि डोळ्यासमोर सतत ती चप्पल असायची. काय ते खडा वाजतील किंवा काय असतील. ह्यांच्या डोक्यामध्ये विचार, अरे माझ्या त्या शिष्यानं मला एवढं हे भेट म्हणून दिलं, पण मला वापरता साधा आलं नाही. त्याला वाईट वाटेल, त्याला दुःख होईल, अमुक होईल, तमुक होईल. मरण समय हे विचार राहिले देवा डोक्यामध्ये. परिणाम असा झाला, पुढचा जन्म घ्यावा लागला रोहिदासजींच्या रूपाने. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. ज्या पद्धतीची वासना ठेवतो देवा आपण, तसा जन्म आपल्याला घ्यावा लागतो. जडभरताची कथा आपल्याला माहीत आहे. जडभरत राजा
हरणी गर्भा गेला घाला तो घातीला वासनेने. ज्याप्रमाणे जन्माला कारण ठरते त्याप्रमाणे मृत्यूलाही कारण आशाच ठरत असते देवा. मृत्यूलाही कारण आशा ठरते. आपल्या घरामध्ये गूळ असतो. तो गूळ उन्हाळ्यामध्ये थोडीशी उष्णता लागली, ऊन वगैरे त्याच्यावरती पडलं की तो वितळतो गूळ. आणि त्या वितळलेल्या गुळावरती जर माशी जाऊन बसली, त्या माशीला आपण बाजूला करण्यासाठी तिला पकडलं आणि असं बाजूला ओढलं तर त्या माशीचं धड आपल्या हातामध्ये येतं देवा. पाय गुळामध्ये रुतलेले असतात, पाय सुटत नाहीत. माशी एका वेळेला मृत्यू स्वीकारते पण गुळाला सोडणं स्वीकारत नाही. महाराज म्हणतात, गोडपणे माशी लिगाडे गुंतली, सापडे फडफडे अधिकाधिक. की तिला पकडलं आणि बाजूला काढायचा प्रयत्न केला तर फडफड फडफड करते, तरीही नाही सोडलं तर मरण स्वीकारते पण गुळाला सोडणं स्वीकारत नाही. आशा ही मृत्यूलाही कारण ठरते, आशा ही जन्मालाही कारण ठरते. संतांच्या संगतीमध्ये गेलो की आशाच नष्ट होऊन जाते, जन्म मरणाचा प्रश्नच शिल्लक राहत नाही देवा. आशाच नष्ट होऊन जाते. म्हणविता त्यांचा रस पुढे सौरेना. आशा मुक्त आपण होऊन जातो देवा. संत आपल्या हाती एक साधन देतात. साधन काय साधन देतात? भगवंताचं नाम आपल्याला देतात. मग ते त्यांनीच द्यायला पाहिजे का? त्यांनी दिलं नाही तर काय होईल? मी साधा प्रश्न विचारतो. मला फक्त आपण एवढं सांगा की बाबाजी चैतन्याचा अनुग्रह होण्याच्या अगोदर रामकृष्ण हरी हे नाम महाराजांना माहीत होतं का नव्हतं? पण नाही. बाबाजी आपुले सांगितले राम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. त्यांनी नाम सांगितलं, त्यांनी तो मंत्र दिला, त्याची साधना केली, अधिकार प्राप्त झाला. जन्म मरणाच्या, संसाराच्या, भवरोगाच्या सगळ्यातून बाहेर काढणारं प्रभावी जर काही साधन असेल तर ते म्हणजे भगवंताचं नाम. ते नाम देतात, त्या भजनाची आवड आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण करतात. महाराज सांगतात, पहा संतांची कृपा कशी असते, संत कशाची आवड लावतात. महाराज सांगतात, कृपया केली संत जनी, कृपया केली संत जनी, कृपया केली संत जनी, कृपया केली संत जनी.
धरली जीवे न सोडे पाय धरले जीवे न सोडे पाय धरली जीवे न सोडे पाय धरले 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 जीवे न सोडे पाय कृपया केली संत जनी माझी अलंकारेली वाणी भगवंताच्या नावाची प्रीत अंतःकरणामध्ये निर्माण करतात देवा. जीवावरती कृपा ते करतात, जीवाला आशेतून मुक्त करतात, दुःखातून मुक्त होण्याचं साधन देतात. म्हणून तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. दोन पद्धतीने अर्थ करता येईल देवा. देवाबरोबर संवाद म्हणा. महाराज देवाला सांगतात की देवा संत सेवा ही उत्तम सेवा आहे. अथवा देवाच्या सेवेमध्ये आणि संतांच्या सेवेमध्ये चांगली सेवा अथवा फायद्यात्मक सेवा जर कुठली असेल तर ती संत सेवा. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. देवाच्या सेवेपेक्षा उत्तम असणारी सेवा ही संत सेवा असल्यामुळे बाबांनो संत संगतीमध्ये राहा. त्या संत संगतीमध्ये लाभ प्राप्त होतो. म्हणून महाराज म्हणतात हे तो एक संता ठाई लाभ पाये उत्तम म्हणविता त्यांचा दास पुढे सौरेना कृपादान केली संती कल्पांती सरेन म्हणविता त्यांचा दास पुढे सौरेना तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचा दास पुढे सौरेना. जाता जाता फक्त आपल्याला विनंती करतो आपण प्रतिवर्षी मोठ्या संख्येनं जनकन्नाच्या सोबत कार्तिक वारीला येता याचा आनंद आहे. याही वर्षी आपण मोठ्या संख्येनं कार्तिक वारीला या ही आपल्याला विनंती करतो. कीर्तनाला उशीर झाला त्याच्याबद्दल आपले क्षमा प्रार्थना करतो. आणि मला माहीत आहे की उशीर झालेला आहे पण तरीसुद्धा भगवंताच्या नामासाठी काही काळ वेळ असं काही नसतं. कधीही आपण नामस्मरण करू शकतो. फक्त एक 5 मिनटं आपण भगवंताच्या नामाचा जप करूया आणि त्याच्यानंतर आपण सर्वजण मोकळे आहात. आरती झाल्यानंतर आपण ज्या ठिकाणी उभे आहात त्याच ठिकाणी बसा.
पायाच्या प्रसादे काही बोलेलो मज क्षमा करणे संते नोहे नोहे हा उपदेश तुमचे बडबड मज क्षमा करणे संते नोहे तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मे मज क्षमा करणे संते नोहे ज्ञानदेव ज्ञानदेव झाले पुढे या तुमचे देव